मी थोडंसं त्यांना फक्त बोललो की सर क्रेडिट घेताय पण माझा पण विचार करा. बास तेवढ्या एका गोष्टीला धरून त्यांनी मग ते जो इगोवरती घेतला आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्ट हळूहळू ते माझं नावच कट केलं आणि मला डायरेक्ट ग्रुपवरती पोस्ट पडल्यावर कळते की माझं नाव नाहीये त्याच्यामध्ये. मला संतोष हागवणेने कॉल केला आणि मला डायरेक्ट म्हटलं की तुझा काय संबंध आहे, तू त्याला का सपोर्ट करतोय, त्याला सपोर्ट करायचा नाही, तुला इंडस्ट्रीमध्ये कामं मिळू देणार नाही मी, तुला माझी गरज पडणार आहे, मी निर्माता आहे, त्याच्याकडनं कामं भेटणार नाही तुला, आणि जर त्याला सपोर्ट करत असेल तर तुला यापुढे कुठे इंडस्ट्रीमध्ये काम भेटणार नाही. त्यानंतर मी त्यांना विचारायला गेलो की बाबा सर असं केलं तुम्ही, काय केलं, काय काय काय. तेव्हा जे त्यांनी मला रूप दाखवलं ते म्हणजे भयंकर रूप होतं. डायरेक्ट मला धमकी दिली की बाबा, म्हणजे आधी तर त्यांनी हे सांगितलं बाबा माझ्या नादी लागण्यामध्ये आधी तू माझं बॅकग्राऊंड चेक कर, किंवा हागवणे कुटुंबाचा तुला इतिहास माहिती नाहीये किंवा मुळशी लोकांचा इतिहास माहिती नाहीये. मी नाव नाही घेत त्यांचं, पण ते मोठे आहेत एकदमच, तर त्यांच्या नावाने मला डायरेक्ट ना येतोयच की उचलून घेऊन जाऊ. मी त्यांना काय म्हणलं की तुम्ही पुण्यामध्ये आहात, मी पुण्यामध्ये कुठेही भेटतो आणि हा माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. सध्या राज्यभर वैष्णवी हागवणे हे जे काही हुंडाबळी गेलेली एक विवाहित महिला आहे, हिचं प्रकरण राज्यभर चर्चेलं जात आहे आणि त्या संबंधाने तिच्यावर छळ करणारं जे हागवणे कुटुंबीय हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयीन सध्या प्रक्रिया सुरू आहे. मात्र हागवणे कुटुंबियांचे वेगवेगळे प्रताप समोर येताना दिसत आहेत. त्यांनी बदललेला ऍड्रेस असेल, त्यांनी मिळवलेली बंदुकीची परमिशन असेल किंवा इतर गोष्टी हा रोज समोर येत आहेत. यातच आता या हागवणे कुटुंबियांशी संबंधित असलेले किंवा राजेंद्र हागवणे यांच्या भाऊबंद असलेले काही मंडळी आहे, ते चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी एंट्री घेतली होती आणि चित्रपट क्षेत्रामध्ये आल्यानंतर जे काही कलाकार मंडळी असतील, दिग्दर्शक असतील किंवा इतर मंडळी असतील, त्यांच्या देखील फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहेत. आणि आता इतक्या दिवस ही मंडळी समोर येत नव्हती, मात्र आता त्यांना ज्या प्रकारे हे हागवणे यांच्यावर ज्या प्रकारे पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि सगळेच जण त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला देखील न्याय भेटेल याच आशेने ही कलाकार मंडळी समोर आलेली आहे. एक खुर्ची म्हणून चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याचं दिग्दर्शन हे अविनाश खोचरे पाटील यांनी केलं होतं. मात्र चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या हागवणे कुटुंबियांचा हावरटपणा समोर आला. पैसेच काय, नाव देखील त्या दिग्दर्शकाचं त्या चित्रपटाला लावलं नाही आणि त्या जागी आपलं नाव लावलं. हा सगळा प्रकार आहे. पुढे काय काय झालं हे सगळं मी त्यांच्याशी बोलणार आहे. तुमचं नाव अविनाश खोचरे पाटील, तुम्ही खुर्ची चित्रपटाचे दिग्दर्शक स्वतःला सध्या म्हणता, पण अधिकृत तुमचं नाव हटवलेलं आहे, कट केलेलं आहे. काय प्रकारे पूर्ण सांगा. तर चित्रपट हाती घेतला, त्यानंतर त्याचं काम सुरू झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. चित्रपट म्हणतात ना एक कुठेतरी चांगल्या लेवलला गेला, 90% काम कम्प्लीट झालं सगळीकडे. सुरुवातीला सांगा, हागवणे कुटुंबापैकी कोण होतं त्याच्याशी संलग्न? संतोष वसंत हागवणे, जे स्वतः निर्माते म्हणून इन झाले होते. राजेंद्र हागवणे आणि शशांक असतील, सुशील असतील, यांचे कोणते? काका म्हणायचे त्यांना, काका आहेत माझे, ते काका आहेत. म्हणजे त्यांची काही मोठी मोठी माणसं यायची ना, तेव्हा त्यांचं चालायचं काका वगैरे, ते सांगायचे की माझे काका आहेत असं तसं. पण हे होते त्याच्यामध्ये. हो, इव्हन त्यांची गाडी सुद्धा अख्ख्या पिक्चर मध्ये वापरली गेली. राजेंद्र हे केलं की चित्रपट मोठा झाला, मागणी चांगली यायला लागली होती. चित्रपटाला पर्सेंटेजचा प्रश्न असतो, दिग्दर्शक म्हणले की थोडी पर्सेंटेज असतात त्यांना. किती असतात? तर मला 12 होते, पण ते स्वतः तोंडाने 15 बोलले होते, पण मी कधी त्यांना असं हे नाही दाखवलं. 12 तर 12 म्हणजे जो रूल आहे तोच. पण नंतर त्यांना चित्रपट जेव्हा मागणी आली आणि थोडेसे जे त्यांचे लालच म्हणू शकतो की क्रेडिट, की चित्रपट दिग्दर्शक मोठा होणार, हिट होणार, सुपर हिट होणार चित्रपट, मग दिग्दर्शकाचं ते क्रेडिट त्यांनी ते मग थोडस घेण्याचा प्रयत्न केला. मग मी थोडस त्यांना फक्त बोललो की सर क्रेडिट घेताय पण माझा पण विचार करा. बास तेवढ्या एका गोष्टीला धरून त्यांनी मग ते जो इगोवरती घेतला आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्ट हळूहळू ते माझं नावच कट केलं आणि मला डायरेक्ट ग्रुपवरती पोस्ट पडल्यावर कळते की माझं नाव नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर मी त्यांना विचारायला गेलो की बाबा सर असं केलं तुम्ही, काय केलं, काय काय काय. तेव्हा जे त्यांनी मला रूप दाखवलं ते म्हणजे भयंकर रूप होतं. त्यांनी डायरेक्ट मला धमकी दिली की बाबा, म्हणजे आधी तर त्यांनी हे सांगितलं बाबा माझ्या नादी लागण्यामध्ये आधी तू माझं बॅकग्राऊंड चेक कर, किंवा हागवणे कुटुंबाचा तुला इतिहास माहिती नाहीये किंवा मुळशी लोकांचा इतिहास माहिती नाहीये, कारण ते मुळशी मधले. तर आता ऑलरेडी मला ते सगळं माहिती होतं, म्हणजे एक भीती होतीच माझ्या मनामध्ये आणि कोणी सपोर्टिंगला नसल्यामध्ये तर थोडासा मी जरा हे झालो. आणि मग नंतर त्यांनी माझं नाव कट केल्यानंतर एक अंडरवर्ल्ड लोकांचे पण मला थोडेसे जरा हे दाखवले त्यांनी. काय बोलतो अंडरवर्ल्ड लोकांचे? काय बोलायचे बरं? मी नाव नाही घेत त्यांचं, पण ते मोठे आहेत एकदमच, तर त्यांच्या नावाने मला डायरेक्ट ना
येतोयच की उचलून घेऊन जाऊ. मी त्यांना काय म्हणलं की तुम्ही पुण्यामध्ये आहात, मी पुण्यामध्ये कुठेही भेटतो आणि हा माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे. म्हणजे हे असं कोण म्हणायचं येतोय की उचलून घेऊ? त्यांच्यातला एक माणूस जो की त्यांनी मला कॉल करायला लावला. प्रेक्षकांना सांगायचं हा मोठा खुलासा आहे. हागवणे कुटुंबियांच्या संपर्कामध्ये अंडरवर्ल्डचे माणसं आहेत आणि त्यांनी धमकी दिली आहे बघा कलाकार मंडळींना. पुढे बोला. हा, आणि जर त्याचा हवा असेल तर तुम्हाला मी रेकॉर्डिंग पण पाठवेल, ज्याच्यामध्ये मला डायरेक्ट ना की कुठे असेल तिथनं उचलून घेण्यात येईल. त्यानंतर मी त्यालाही जास्त घाबरलो नाही. त्यानंतर तोच माणूस, म्हणजे तो माणूस तर त्यांचा नाही असं नाहीये म्हणू शकत मी, तो पण प्रतिष्ठित व्यक्ती आहे मोठा, बट त्याला सुद्धा एवढं प्रेशराईज केलं की तो माणूस घरी आला, समजवलं की कशाला त्यांच्या नादी लागतात, ते माणसं लय डेंजर आहेत. मला त्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे, अविनाशला काहीच माहिती नाही, हे माझ्या मम्मीला समजायला सांगितलं त्यांनी. पण माझी मम्मी पण त्याला तेच उत्तर दिलं की बाबा आम्ही काय हार मानणाऱ्यातले नाहीये, लढेल तर लढेल, शेवटपर्यंत लढेल, आम्ही हार का मानायची ना. मग कुठेतरी ते एक हिंमत होतीच घरनं. आणि मग जेव्हा असं पुढे आल्यानंतर त्या धमक्या वगैरे काय करायचं काय नाही, मग नंतर मला अविनाश जाधव भेटले. आणि मग त्यानंतर त्यांनी मला जरा मदत केली की बाबा कोर्ट वगैरे आहे, कायदा आहे, कोर्टामध्ये गेला ना तर तिथे तुला सडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. म्हणजे ते त्यांचा शब्द आहे की तुला तिथं कोर्टामध्ये किती दिवस सडवल तू विचार नाही करणार. आणि जसं त्यांनी ठरवलं, आता कोर्टामध्ये मी एवढे पुरावे दिले तरी देखील कोर्टाने तो चित्रपट रिलीज करायला थांबवला नाही, परमिशन दिली रिलीज करण्यासाठी. त्याच ह्याच्यामध्ये की बाबा त्यांनी स्वतः डॉक्युमेंट दिले, ठीक आहे. आता आम्ही पण डॉक्युमेंट दिले नाही, आम्ही तर आमचे जे होते ते जेन्युइन डॉक्युमेंट दिले आणि ते प्रॉपर सगळेच्या सगळे पुरावे सहित होते. पण त्यांनी काय केलं की स्टॅम्प पेपर दिला, फॉर एक्झाम्पल एक स्टॅम्प पेपर आजच्या डेटचा आहे, तर त्याच्यावरती नोटरी कधी आजच्या डेटच्या नंतरच होणार ना, तर त्यांचा आजच्या डेटचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाचा आणि त्याच्यावरती 2 महिन्यापूर्वीची नोटरी, तो तर एक खूप मोठा गुन्हा आहे ना. तर त्या बऱ्याचशा गोष्टी अशा बाहेर यायला लागल्या. आणि मग कोर्टात जायच्या आधी मी आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आणि आपल्या उपमुख्यमंत्री, गोष्ट बरं ती डेट विचारायचं विसरून गेलो, 2024च्या आसपासची, आताची 24 किंवा 23ची, 23 हा, कारण 24ला तो चित्रपट रिलीज झाला. आणि कोर्टामध्ये जाण्याच्या आधी मी पूर्णपणे सगळ्यांना मेल केले की बाबा माझ्यासोबत असं असं घडलंय, मला अशा प्रकारच्या धमकी आहेत, तर मी लढणार. कोणाकोणाला केले तुम्ही मेल? ते आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आणि अजितदादा पवार, तेव्हा ते उपमुख्यमंत्री, आता पण तेच आहे, तर त्यांना पण मेल केलता. आणि आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, त्यांना देखील एक मेल केला होता. आणि त्यानंतर कुणाचा मला रिस्पॉन्स वगैरे आला आणि अचानक माझ्यासमोर रिलीजिंगची तारीख आल्यानंतर मी कोर्टामध्ये थोडीशी घाई केल्यानंतर मग त्यांनी कोणत्या बेसवरती किंवा कशाच्या बेसवरती ते चित्रपट रिलीज केला. बट त्यानंतर आम्ही ओटीला पण ट्राय केलं, बट ते आमच्या बाजूने काहीच व्हायना. एवढे पुरावे दिले, सगळं दिलं, तारखा चुकीच्या काय गोष्टी होत्या त्या दाखवल्या, तरी आम्हाला न्याय नाही. मग मला कुठे ती गोष्ट आठवली का तुला कोर्टामध्ये सडवणार. आणि आता मला हे पण कळलंय की इथून ती केस काय माहित नाही बाहेर काढायची त्यांच्यातनं, आणि त्यानंतर माझ्यावरती 4 कोटीची आर्थिक नुकसान भरपाई टाकायची तुमच्यावर. हा, याच्या आधीही त्यांनी मला अशा प्रकारची नोटीस पाठवली आहे. त्यानंतर जेव्हा हा चित्रपट झाला, हे चालू झालं, तेव्हा त्यांनी माझ्या बाबतीतच उलटी केस केली की या माझा चित्रपटाचा काही संबंध नाहीये. हा माणूस अविनाश खोचरे पाटील हा एक फ्रॉड माणूस आहे, जो चित्रपटाच्या वेगवेगळ्या पोस्टरला स्वतःचं नाव लावतो, त्याच्यात एडिटिंग करतो, जो की चुकीचं आहे. आणि त्याच्यातनं तो आम्हाला ब्लॅकमेल करतो, मला खंडणी मागतो, पैसे उकळण्यासाठी मला कॉल करतो आणि माझ्याकडनं पैसे मागतो, जो की हा इंडस्ट्रीमध्ये कार्यरतच नाहीये. त्यानंतर दुसरी गोष्ट की बाबा हा पुरींबरोबर टाइमपास करतो, पुरींना आश्वासनं देतो खोटी, आणि तो त्यांना हे करतो. म्हणजे थोडक्यात इतक्या प्रकारचे नीच, म्हणजे अनेक प्रकारचे तुमच्यावर आरोप केले, जेणेकरून माझं मार्केटमध्ये पूर्णपणे नाव खराब करून टाकलं, इंडस्ट्रीमध्ये तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. आणि अग्रीमेंट मध्ये मुद्दा होता की जोपर्यंत हा पिक्चर रिलीज होत नाही तोपर्यंत काहीच करू शकत नाही. मग आता तो चित्रपट रिलीजिंग होण्यापर्यंत वाट बघायला लागली, पण शेवटी तो रिलीज झाला. आता मी पण माझं काम, शेवटी माझा फुल टाइम हा बिझनेसच आहे, म्हणजे थोडक्यात की बाबा मी ह्याच फील्डमध्ये काम करतो. पण ते जे 3 ते 4 वर्ष माझे गेले ना, मी कुठं काम करू शकलो ना कुठं काय. आणि ह्या माणसांनी मला इतक्या भयंकर लेवलला टॉर्चराईज झालं ना माझं, म्हणजे कोर्टामध्ये जरी आले तरी ते त्यांचा जाता जाता वकील पण आम्हाला काय पण बोलून जायचा. ठीक आहे, आता कोर्टामध्ये रवींद्र जाधव माझ्यासोबत होते, तर ते मला सपोर्ट करायचे, माजुरडेपणा दाखवायचे थोडक्यात. त्यांचे वकील सुद्धा बरं का, वकील सुद्धा आमच्या समोर असे बोलायचे की थोडक्यात ते आम्ही इग्नोर करायचं, का तर आम्हाला त्यांचं माहिती आहे बॅकग्राऊंड काय. आणि ते एक नव्हते, त्यांची अख्खी गँगच यायचे सगळे, काही अर्धे खाली थांबायचे, काही वरती यायचे. आणि घाबरण्याचं तसं ते दिसायचं लगेच की बाबा समोरचा घाबरला पाहिजे. आणि फक्त एकमेव व्यक्ती माझ्यासोबत असायचे कोर्टामध्ये, ज्यांना पण कॉल करून धमकीचा कॉल डायरेक्ट की बाबा तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय धमकीचे कॉल आले. मी रवींद्र जाधव,
मला मित्र येस 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 मला सगळं प्रकरण माहित होतं. कारण शूट चालू होतं त्यावेळेस मी बऱ्याच वेळेस सरांकडे जायचो भेटायला शूटवरती, स्वतः दिग्दर्शित करायचे चित्रपटाचे. मला संतोष हागवणेंनी कॉल केला आणि मला डायरेक्ट म्हटलं की तुझा काय संबंध आहे, तू त्याला का सपोर्ट करतोय, त्याला सपोर्ट करायचा नाही, तुला इंडस्ट्रीमध्ये कामं मिळू देणार नाही मी, तुला माझी गरज पडणार आहे, मी निर्माता आहे, त्याच्याकडनं कामं भेटणार नाही तुला, आणि जर त्याला सपोर्ट करत असेल तर तुला यापुढे कुठेही इंडस्ट्रीमध्ये काम भेटणार नाही. पण त्यावेळेस मी एकच सांगितलं की मी बघितलेलं आहे, मला सत्यता माहिती आहे, खरे दिग्दर्शक अविनाश सर आहेत म्हटलं, आणि मी जो माणूस खरा त्या माणसाला सपोर्ट करणार म्हटलं, त्या पलीकडे मला काय माहित नाही म्हटलं. आणि त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुला माहिती आहे की माझे मामा कोण आहेत, माझा मामा ATS मध्ये आहे. आणि उल्लेख करत होते बरं ते संतोष, त्या मामाचं नाव नाही सांगितलं, राजेंद्र नाव घेतलं फक्त, सरनेम नाही सांगितलं. तर तो कॉल रेकॉर्ड पण आहे, मी तुम्हाला तो सेंड करतो. ATS मध्ये आहे. त्यावरती मी उत्तर दिलं, प्रतिक्रिया दिली की जरी कोणी असेल मामा तुझे, तर कायदा सुव्यवस्था सोडून तर करू शकत नाही काम, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. बरोबर, अशा प्रकारे दुसरे यांचे मित्र आहेत. तुमचा काय अनुभव? माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा कोर्टात जायचो, म्हणजे माझे वकील दिले होते ना मी यांना मदत म्हणून, तर त्यांच्या 2 गाड्या यायच्या. आणि एका गाडीत मुलं, एका गाडीत वकील, 2-3 वकील, एका गाडीत बाउन्सर, असे ते यांना घाबरवण्यासाठी प्रयत्न करायचे. ते मी माझ्या डोळ्याने बघितलेलं. बाकी मग जास्त त्यांचं माझा फक्त अविनाश सरांचा माझा कॉन्टॅक्ट होतो, आगाऊने कुटुंबाचं नाही. म्हणजे इथपर्यंत आलोय. आज पण सध्या काय करता बरं तुम्ही? सध्या मी आता जस्ट एक गोव्याला प्रोजेक्ट करून आलोय, आणि आल्यानंतर जेव्हा मला हे कळलं तेव्हा आपले सरच मला मागे लागले होते की बाबा आता तरी न्यायासाठी उभे राहावं, नाही तर आता न्यायानंतर तो माणूस तुम्हाला पूर्णपणे हेच करून टाकाल. पण तुम्हाला आता कुठून हिंमत आली की आपण समोर आलं पाहिजे, हे विषय मांडला पाहिजे पुढे माध्यमात? हिंमत म्हणून तर फक्त एकच माणूस आहे, अविनाश जाधव, बस. आणि हिंमत म्हणजे आता हे पण वातावरण आहे, शेवटी मला तरी कुठेतरी अशी अपेक्षा आहे की बाबा या वातावरणात मला सुद्धा न्याय मिळेल. न्याय मिळेल, आणि कदाचित तो माणूस माझ्यासोबत जे करतोय भविष्यात दुसऱ्यासोबत पण करू शकतो ना. त्यामुळे कुठेतरी तो त्या लोकांपासून अजून कुठेतरी लोक सावध होऊ शकतात. आणि एक मेन आहे, इंडस्ट्रीमध्ये सर्वांना माहिती आहे की हा प्रकार काय आहे, पण त्या सर्वांचे तोंड कशी दाबले गेल्यात आणि ते कसे गप्प राहिल्यात त्याच्यावरती मला त्यांना खरं सांगा. नामांकित व्यक्तीला माहिती का बरं या सगळ्या प्रकरणाबद्दल? कोणाची नाव सांगाल तुम्ही? नाही, नाव मी आता कोणाची घेत नाहीये, कारण काय सांगता येते ते सुद्धा माझ्या अपोजिटला जाऊ शकतात. काय अवधूत गुप्ते काय त्यांचं बाईट आहे ना? नाही, ते नाही. म्हणजे जर बाईट पाहताल तर एवढे मोठे सिंगर आहेत अवधूत गुप्ते, त्यांनी स्वतः सोबत आहेत आमच्या, ते स्वतः बोलतात की अविनाश खोत्रे पाटील डायरेक्टर आहेत आणि संतोष हागवणे, आणि आम्ही तिघं एका फ्रेम मध्ये. तरी देखील हा माणूस म्हणतोय की हा माणूस फ्रॉड आहे, हा एडिटिंग करतो आणि ह्या सगळं हे करतो. त्यानंतर त्यांनी काही त्या मेलला उत्तर दिलं की नाही तुमचं? कोणीच नाही दिलं, तिघांचे मेल तसेच आहेत माझ्याकडे अजून पण. त्या चित्रपटाचं प्रदर्शन वगैरे कोणाच्या हस्ते काय झालं? अजित दादांच्या हस्ते त्यांनी पोस्टरचं हे केलं होतं, फोटो व्हिडिओ वगैरे असत ना, आणि तो रीलला सुद्धा आहे त्यांचा. आता तो मे बी डिलीट होईल, कारण जेव्हा मी असं काय बोलून तेव्हा त्यांच्या अकाउंटवरून खूप साऱ्या पोस्ट डिलीट झालेल्या आहे, पण मी सगळ्याचे स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत, जेणेकरून भविष्यात मला माहिती होतं कधी ना कधी सत्य बाहेर येतं, आणि आज तो दिवस होता सत्य बाहेर काढण्याचा. तर ते सगळे पुरावे माझ्याकडे आहे तसेच आहे आता. नक्की दिवसेंदिवस हागवणे कुटुंबियांचे जे काही प्रताप आहेत, बंदुकीचं लायसन असेल, घरच्या महिलांशी वागणूक असेल, त्यांचे फ्रॉड असे पत्ते दिलेले असतील, आणि त्यातही वेगवेगळ्या ठिकाणी ते नशीब आजमावत होते. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा राजेंद्र हागवणे यांचे भाऊबंद जे होते संतोष हागवणे यांनी एंट्री केली, खुर्ची नावाचा चित्रपट तयार केला, आणि ज्या कलावंतांनी हा चित्रपट तयार केला, पैसे तर सोडाच, त्यांचं नाव सुद्धा काढून टाकलं आणि त्याच्या जागी आपलं स्वतःचं नाव टाकलं, आणि हा हवरटपणा त्यांनी दाखवून दिला. आज हे जेव्हा प्रकरण वैष्णवी हागवणे जी महिला होती जिचा मृत्यू झाला, त्यानंतर जे वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात जी पोलिसांनी कडक भूमिका घेतलेली आहे, त्यानंतर कुठे या कलावंतांना एक धीर आला आणि आपल्याला सुद्धा न्याय मिळेल अशी त्यांना आशा आहे, आणि याच आशेपोटी हे सगळे समोर आलेत. आशा करूयात की या समोर प्रकरणाला यांना सुद्धा जे काही खरं असेल तर त्यांना त्याप्रमाणे न्याय मिळावा अशी अपेक्षा करूया. या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.